झालेलं आहे. सुंदर असं आयोजन नियोजन आयोजकांनी ठिकाणी केलेलं आहे. गुरु शिष्य कृतज्ञता स्नेह कार्यक्रम पुढे आहे त्या अगोदर एक जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये आतापर्यंत शिकून गेलेले एक 2-3 विद्यार्थी. शनिवारचा दिवस होता, सकाळची शाळा भरली होती, अतिशय हुशार होती. तिचं नाव आहे कविता दयानंद कांबळे.
त्याचा हेच बोलतो. सुरुवातीला सगळ्यांचं असं झालं की प्रत्येकजण आपल्या आपल्या व्यवसायामुळे सुरुवातीला असं एकत्रितकरण होणं किंवा जमवणं हे जमत नव्हतं. तरी त्यातून सगळे आमच्यासाठी वगैरे टाकला की म्हटलं आम्ही आपण सांगणार मग छातीने आकडा घेतला तो चिंतेचा आणि दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आता चांगलं आपलं सेटलमेंट झाले आपल्याला. मी रमेश कोळेकर 1ली ते 7वी आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो. नंतर 8वी ते 10वी हायस्कूलला 1ली ते 7वी पर्यंत आम्हाला गुरुजी आणि ज्ञानबाबूजी 2 शिक्षक होते. त्या 1ली ते 7वी आपल्या जिल्हा शाळेत शिकलो. त्यानंतर 8वी ते 10वी जिल्हा हायस्कूलमध्ये झाले. एक किस्सा सांगायला म्हणजे 8वीमध्ये वार्षिक परीक्षा असताना त्यामध्ये 1ली ते 7वी मराठी शाळेला आम्हाला ज्ञानराव गुरुजी वर्ग शिक्षक होते. त्याच्यानंतर 8वी ते 10वी माध्यमिक विद्यालय केले होतं. आमची 4थीला सहल निघाली होती रायगडला आणि आमच्याकडे काही पैसे नव्हते. पण त्यातून आमचे काय म्हणले तुम्ही दोघं भाऊ आहे चित्रकला 95 7वी बॅच 1998 खरं तर माझं थोडंसं उलट झालं. नंतरच्या काळामध्ये मी कॉन्ट्रॅक्टर लाईनला गेलो. कॉन्ट्रॅक्टर लाईन करत करत प्लॉटिंगचाही व्यवसाय करतो. हा माझा परिचय आहे. मी अनिल कोळेकर 1ली ते 7वी मराठी शाळेत शिकलो. नंतर 8वीला फक्त हायस्कूलला 8वी ते 10वी नागाज हायस्कूल आणि 10वी 11वी ते 12वी कवठे. बबिता माझं नाव इकडचं नाव बबिता नवरी कोळेकर, इकडचं सुनीता कोळेकर. मी सध्या घरीच असते. मला 2 मुलं, मिस्टर आहेत. माझं नाव नवनाथ नागोकेहरी. सध्या मी ट्रान्सपोर्ट लाईनला नवी मुंबई इथे हेड मॅनेजमेंट म्हणून आहे. करणारे माझे गुरु डोंगरे गुरुजी आणि ज्ञानबा गुरुजी. मी स्कॉलरशिप मी तुकडीत होते पण माझं जरा मी स्कॉलरशिपला बसले नव्हते. पण सरांना वाटत असणार आहे डोंगरे गुरुजींना की मला जरा त्यांना कळतंय की येत आहे म्हणून मला तुकडीत बसवून घ्यायचे. कारण की मी पण विद्यार्थी होऊन गेलो आणि माझे मुलं पण सध्या तिथं विद्यार्थी म्हणून आहे. त्यांच्या तोंडातून मी त्यांचं कौतुक आहे. ही सत्य परिस्थिती आहे. आमचे गुरु डोंगरे गुरुजी ज्ञानराव गुरुजी त्याने आमचा पाया घातला. तो चांगल्या प्रकारे झाला. माझं नाव संपदा देवाप्पा हातेकर. मला वरपुडे मल्लवडीमध्ये दिले. इकडचं नाव संपदा गंगाधर केंकर. एकच मुलगा आहे मला. आम्ही मुंबईला राहते. माझे मिस्टर गोदरेजमध्ये थांबले. आपली स्वतःची बोलण्याची गाडी आहे. पण हा माझा स्वतःचा बिझनेस झाला. पण हा कार्यक्रम म्हणजे शिष्य आणि गुरुजी यामध्ये आपल्याला जास्त बोलायचं आहे. आज मराठी शाळा म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं डोंगरे गुरुजी आणि कोळेकर गुरुजी. माझं नाव मला आता सध्या मी कोल्हापूरमध्ये राहते. माझं 1ली ते 7वी शिक्षण केडेस्क्रीट झालं जिल्हा परिषद शाळेत. त्यामुळे ज्ञानबा गुरुजी आणि डोंगरे गुरुजी एवढंच माहिती आहे. 8वी ते 15 दिवस फक्त घेतलं असं शिक्षण. नवी मुंबई इथे आहे. जयाजी टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड माईक जवळ त्याचे नाव कमल गजानन ईसकर. मी गृहिणी आहे. 8वी किडीश्री इथं झाली. तिथून थोडं आमच्या नापास झाल्यानंतर काही विद्यार्थी आमच्या भावाने आम्हाला येऊन करा नागपूरला सांगितलं. सचिन कोळेकर याच्यानंतर तयार आहे. मी 7वी वैशाली उबाळे. मला 2 मुलं आहेत. पण मी लग्न झाल्यानंतर 12वी कामामध्ये केले आणि नंतर
माझे नाव रवी दादा गेरडे. मी 1ली ते 7वी धोत्र गुरुजी आणि रामबा गुरुजी, त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत हायस्कूल. माझं नाव हॅलो, माझं नाव किसन कोळेकर. सध्या मी शेतीच करतो आणि मुलं मला ते मुले आणि एक मी 1ली पासून 5वी पर्यंत शिकले. व्यवसाय विश्वास महादेव व्यवसाय. माझं नाव धर्मेंद्र हत्तेकर. मी हॉटेलमध्ये कुक आहे. ही सामाजिक व्यवसाय शेती माझे नाव रेखा पांढरा हिरडे आणि सासरचं वैशाली भारती काळे. मला 2 मुलं आहेत. एक आर्मीमध्ये भरती झाला आहे आणि एक बिझनेस करतो आहे आणि आमचा व्यवसाय शेती आहे. अशा काही मी 5वी पर्यंत शिकले गेले. दुसरीमध्ये माझे शिक्षक गोंद्रे गुरुजी आणि जानोबा गुरुजी, त्यांना बघून आज खूप आनंद झाला मला. धन्यवाद. पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या बालमित्रांनो, पहिल्यांदा भाषण करायची पद्धत होती. तसं भाषण मला जास्त जमत नाही, पण सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं मोबाईल हँडल करणं किंवा 50-50 लोकांचं तक्रारदार आल्यानंतर त्यांनी तुझी भरारी आहे. आणि खरोखर मी जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांसमोर जातो तर त्यावेळेला तुमच्यासारख्या मित्रांचं बरोबर मी मुलांच्या समोर सांगत असतो की आमच्या बॅचमधली मुलं अशी होती तशी होती, की तुम्ही असं केलं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे. आम्ही प्रेरणा देण्याचं कार्य करत असतो. यानंतर नवीन व्यावसायिक 7 वर्षापूर्वी तयार केलं आणि ग्रुपमध्ये सर्वांना सांगितले. पत्नी सुरुवातीला ग्रुपमध्ये कोणी मुलं बोलत नव्हती, हँडल पण करत नव्हती. मग संध्याकाळी ग्रुपवर शाळा शत्रुघ्न सोबत एकमेकांचा संपर्क केला. मी पण एक शिक्षकाचा मुलगा आहे, त्यामुळे मला सगळ्या शिक्षकांनी पहिल्यापासून प्रेरणा दिलं. सगळ्यांचं मत होतं की अभ्यास करावा, हे करावं, म्हणजे सुरुवातीपासून हे चालू. मी कसं 12वी झाल्यापासून पर्यंत व्यवसाय चालू करायला ठरवलं. 12वी पर्यंत व्यवसाय चालू केला. आता खरं तर मी पहिलं कॉन्ट्रॅक्ट 8वीपर्यंत शिक्षण हे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा KDPC या ठिकाणी झालं. त्यानंतर मला वाटतं मी महात्मा फुले विद्यालयामध्ये पहिला 1च दिवस होतो. त्यानंतर मी कोळा विद्यामंदिर प्रशांत ज्युनियर कॉलेज कोळा या ठिकाणी माझं 7वी 8वी पासून ते 12वी पर्यंत शिक्षण झालं. तर होतं. तर नंतर मी 8वी 9वीला गेलो. 10वी पर्यंत कोळीकर गुरुजी, घेरडे सर आणि साबळे सर आपण त्या मागोबाईचं तळ असं त्या तळा 5वी ते 7वी KDPC झाले. 10वीपर्यंत हायस्कूलला शिकलो आणि सगळं सावंत सरकार पुढचा व्यायाम केला. आणि ते 17 सर्व्हिस केली. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व्हिस करतो. धन्यवाद. विकास दगडू कोळेकर सध्या ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत आहे. 1ली ते 7वी मराठी शाळा जिल्हा परिषद शाळा मराठी शाळेमध्ये होतो. तर 2 तुकड्या होत्या, अ आणि ब. अ तुकडीला धोत्रे गुरुजी होते, ब तुकडीला जानोबा गुरुजी होते. धोत्रे गुरुजींच्या तुकडीमध्ये आपल्या विचाराचे संस्कार रुजवण्यासाठी येत आहे तिथे आदरणीय मान्यवर मी सर्वप्रथम
मला थोडं बरं वाटलं, आनंद झाला. आता यामध्ये काही स्टाफ आमच्यात आहे की ते तुमची ओळख नाही, त्यांचे थोडा परिचय करून देतो. आपल्या त्यांची जुनूनीला बदली झाल्यामुळं त्यांच्या जागी इंग्लिश विषयाचं अध्यापन करण्यासाठी गेट टुगेदर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन 1998च्या बॅचनं जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सहकारी साबळे सर. आज या ठिकाणी आजच्या बॅचचा इयत्ता 10वीच्या बॅचचा हा स्नेह मेळावा, त्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे सहकारी मित्र, सेवानिवृत्त विज्ञान गणित. सतत आपल्या डोक्यामध्ये संकल्पना असली पाहिजे. आळंदी सोपान घेरडे या विद्यार्थिनीनं एक संकल्पना मांडली की अशा पद्धतीचं एक गेट टुगेदर असावं आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. तुम्हा सर्वांचं त्याचबरोबर टीव्ही प्रोजेक्टर देवकते वस्तीला जे पीसी मिळाला होता ते बंद पडले होते, सर्व दिले. गेल्या वर्षी मराठी शाळेने ज्या स्पर्धा केल्या त्या स्पर्धेसाठी आम्ही दनबागुरुजी हरी सरांनी मदत केलेली आहे. आम्ही याही वर्षी तुम्ही देत असताना तुम्ही जिथं शिक्षण घेतलं, कोणत्या माध्यमातून घेतलं याचं प्रकटीकरण केलं, आम्हालाही समाधान वाटलं. परंतु आजची स्थिती कोळेकर सरांनी, कोळेकर गुरुजींनी जी मांडली ते मांडण्याचं कारण असं आहे, मराठीमध्ये आता नवीनच एक मालिका चालू झालेले होते, त्याचं थोडंसं औचित्य वेगळ्या पद्धतीने सांगतो. आज तुम्ही या ठिकाणी बरेच बोललेले आहे, मी फारसं काही फॉलोअप करणार नाही. मी एवढंच म्हणेन की हा एकोपा टिकवून ठेवा. जसं तुम्ही 27 वर्षानंतर एकत्र आलो तसं आम्ही 35 वर्षानंतर एकत्र आलो आणि हा एकत्र येण्याचा आनंद वेगळाच आहे. त्या प्राथमिक शाळेची अवस्था अतिशय दयनीय आहे अशा प्रकारची बातमी मला बऱ्याच दिवसापासून कळत राहते. पण आता माझ्यासारखा माणूस काही समस्या काढू शकतो. तो हुशार, पण अक्षर त्याचं काय, मी कोळेकर सरांना चॅलेंज दिलं, या मुलाचं अक्षर मी 15 दिवसामध्ये अगदी तुमचं टॉपवर करून देतो. आमची पार्टी ठरली, 2000 रुपयाची त्यांनी कोळेकर सरांनी पैसे लावले. शिवाजी महाराज की जय, भारत माता की
की जय, भारत माता की जय।